आजच्या या अत्यंत नेत्रदीपक अशा सोहळ्याला त्यांच्या उपस्थित माझे सहकारी गिरीश महाजनजी, दीपक केसरकरजी, रणजित पाटीलजी, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री दत्ता पडसलगीकरजी, अपर पोलीस महासंचालक सक्सेनाजी, या पोलीस अकॅडमीच्या डायरेक्टर श्रीमती दोरजे, या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ पोलीस अधिकारी, त्याचप्रमाणे विशेष रूपाने या ठिकाणी आलेले आज जे सर्व लोक अधिकारी म्हणून पोलीस दलामध्ये सम्मिलित होत आहेत, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, नागरिक, देशचे आमचे मित्र आणि विशेषतः कालपर्यंत जे प्रशिक्षणार्थी होते आणि आता खऱ्या अर्थानं प्रशिक्षण पूर्ण करून ज्यांनी आज शपथ ग्रहण केली आहे, असे सर्व आमचे पोलीस अधिकारी, भगिनी आणि बंधू, आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा दिवस आहे. पोलीस दलामध्ये एका नव्या रोलमध्ये, एका नव्या जबाबदारीनं यापुढे आपण काम करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास अतिशय स्वर्णिम अशा प्रकारचा इतिहास आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक तर आहेच, पण त्याचसोबत देशातल्या सर्वोत्तम दलापैकी देखील एक दल म्हणून महाराष्ट्र पोलीसकडे पाहिलं जातं. आणि याचं कारण असं आहे, तिथले अधिकारी असतील किंवा पोलीस असतील, अत्यंत जबाबदारीनं नागरिकांच्या सुरक्षिततेकरता, कायदा व्यवस्था राहिली पाहिजे याकरता विविध प्रकारची आयोजनं योग्य प्रकारे संपन्न झाली पाहिजे त्याकरता, किंवा एखादी घटना घडली, एखादा गुन्हा घडला तर गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे याकरता सातत्याने काम करत असतात. आणि म्हणूनच एक वेगळी ओळख ही महाराष्ट्राच्या पोलीस दलानं गेल्या अनेक वर्षामध्ये आपली निर्माण केली. आणि आता त्याच मांदियाळीमध्ये अधिकारी म्हणून आज आपण सर्व लोक या ठिकाणी सम्मिलित होतोय. प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर आपण शपथ ग्रहण केली आणि या शपथेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर भय या पक्षपात के बिना, अनुराग या द्वेष के बिना, ही दोन वाक्य अत्यंत महत्वाची आहेत. आपण पोलीस म्हणून काम करत असताना कुणाच्या दबावाखाली नाही आणि कुणाच्या बाजूने नाही. त्यामुळे भय या पक्षपात के बिना, अनुराग या द्वेष के बिना, कोणाशी तरी आपले संबंध आहे, कोणी आपल्या जवळचा आहे, कोणावर आपलं प्रेम आहे याकरता, किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष आहे याकरता आपल्या वागण्यामध्ये कुठलाही अंतर येणार नाही, अशा प्रकारचं शपथेमध्ये एक भाग हा आपल्या सम्मिलित आहे. भारतीय संविधानाच्या प्रती आपण सर्व लोक ही शपथ घेतल्यानंतर कटिबद्ध होतो आणि या संविधानानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिले आहेत आणि त्या अधिकाराचं हनन झाल्यानंतर आपल्याला ते अधिकार त्याला अनेक वेळा बहाल करावे लागतात. आणि हे करत असताना ही शपथ लक्षात ठेवणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं काम हे आपल्या हातून यापुढे देखील होईल. खरं तर आम्ही पोलीस मध्ये ज्यावेळेस येतो
त्यावेळी जात पात धर्म भाषा या सगळ्या भीती आपल्याकरता संपलेल्या असतात. आम्ही केवळ नागरिकांचं रक्षण करणारे अशा प्रकारचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून पोलीस ज्यावेळेस काम करतात त्यावेळी या सगळ्या भावनांपासून निरपेक्ष कसं राहता येईल हा अत्यंत महत्वाचा भाव हा पोलिसांना ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यातच जेव्हा क्रायसिस होतो, कायदा सुव्यवस्था तयार होते, त्यावेळी आपल्यामध्ये किती प्रोफेशनलिझम आहे हे यावर ठरतं की आपण व्यक्ती निरपेक्ष कशा प्रकारे कारवाई करू शकतो, आपण व्यक्ती निरपेक्ष कशा प्रकारे त्या परिस्थितीला हाताळतो, याच्या आधारावर आपल्यामध्ये किती व्यावसायिक किती प्रोफेशनलिझम ही तयार झाली आहे हे यातनं आपल्याला सिद्ध करता येतं. आणि म्हणून मला विश्वास आहे की आता आपल्याला देखील या जबाबदारी केल्यानंतर अशा प्रकारच्या कुठल्याही भावना न ठेवता निश्चितपणे आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य योग्यपणे पार पाडावं लागेल. पण हे पाळत असताना एक गोष्ट निश्चित आहे की आपल्यातल्या संवेदना या देखील जागृत असल्या पाहिजे. अनेक वेळा कर्तव्याच्या पोटी काम करत असताना खूप वेळा परिस्थितीने आपण तोडगे होतो. कारण शेवटी पोलीस अधिकाऱ्यांचं काम हे अत्यंत जिकिरीचं अशा प्रकारचं काम आहे. रोज इतक्या वेगवेगळ्या प्रवृत्तींचा सामना करावा लागतो. समाजातल्या वाईट प्रवृत्तींशी आपला सामना जास्त होतो. वाईट प्रवृत्तींसोबत जास्त काळ आपल्याला घालवावा लागतो, कारण त्यांना जेरबंद करणं, त्यांना काबूत ठेवणं आपलं काम आहे. पण त्याचा परिणाम हा आपल्यावर होणं ही योग्य नाही आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा परिणाम त्यांच्यावर झाला तर ते योग्य आहे, तर त्यांच्याच व्यक्तिमत्वाचा परिणाम होऊन आपण जर तोडगे झालो तर मला असं वाटतं की आपल्यातली संवेदना हरवून जाते, आपल्यातलं माणूसपण हरवून जातं. आणि जोपर्यंत आपल्या संवेदना आणि माणूसपण जागृत राहत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं सेवा देऊ शकत नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पोलीस दलाची निर्मिती इंग्रजांच्या काळामध्ये ज्यावेळेस झाली त्यावेळी त्याच्या पाठीमागची भावना ही भारतीयांवर राज्य करण्याची होती. त्यावेळी पोलीस दलाचं मुख्य काम काही असेल तर इंग्रजांना भारतीयांवर राज्य करता यावं याकरता हे पोलीस दल कायदा आणि सुव्यवस्थेचं काम करायचं. पण आता मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपण राज्य करण्याकरता पोलीस दल चालवत नाही, आपण सेवा देण्याकरता पोलीस दल चालवतो. कारण आता आपल्या संविधानानं लोकशाहीने निवडून दिलेलं एक सरकार आपल्याला दिलेलं आहे की ज्या सरकारचं हे काम आहे की ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिलं त्या जनतेच्या प्रति उत्तरदायी म्हणून काम करायचं, त्या जनतेचे ट्रस्टी म्हणून काम करायचं. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की जोपर्यंत ही विश्वस्त भावना, ही ट्रस्टीशिपची भावना राज्यकर्त्यांमध्ये येत नाही तोपर्यंत राज्यकर्ते लोकशाही पद्धतीनं राज्य करू शकत नाही. आणि म्हणून ही ट्रस्टीशिपची जी भावना आहे त्या भावनेतनं लोकांना सेवा देण्याकरता हे दल तयार झालाय. ही भावना आपल्यामध्ये जर आली तर निश्चितपणे आता आपलं काम बदललेलं आहे. आपण लोकांना सेवा देणारे आहोत, याच्यावर राज्य करणारे नाही आहोत. त्यामुळे आपण ज्यावेळेस अधिकारी होतो त्यावेळेस अधिकारी म्हटल्यानंतर अधिकार प्राप्त होतो, पण कुठलाही अधिकार हा विवेकाविना अनिर्बंध होतो. आणि अनिर्बंध अधिकार हा लोकशाहीला मान्य नाही, तो कुठल्याही न्याय व्यवस्थेला मान्य नाही, तो कुठल्याही चांगल्या व्यवस्थेला मान्य नाही. अधिकार हा अंकुशविहीन होऊच शकत नाही. पण अधिकारावरचा अंकुश हे कायद्याने नको, ते वरिष्ठांमुळे नको. अधिकारांवरचं जे अंकुश आहे ते आपल्याला स्वतःला मनात वाटलं पाहिजे. या अकॅडमीमध्ये शिकत असताना शारीरिक प्रशिक्षण आपण घेतलंय, बौद्धिक प्रशिक्षण आपण घेतलंय, पण त्यासोबत आपण या ठिकाणी काही मूल्य देखील शिकलो आहोत. आणि ही मूल्य अशा प्रकारचा अंकुश आहे की जो अंकुश निश्चितपणे आपल्या सेवेचा भाव जागृत ठेवतो. आणि अधिकार तर वापरता येतात, पण त्याला विवेक कसा लावला पाहिजे हे आपल्याला या मूल्यांच्या माध्यमातून शिकायला मिळतं. आणि म्हणून प्रशिक्षण कालावधीमध्ये शिकलेली मूल्य ही केवळ प्रशिक्षणापुरतं आपण जर ठेवली आणि नंतर विसरून गेलो तर कदाचित आपण अधिकारी म्हणून एखाद वेळेस प्रमोशन घेऊ, पण जीवनामध्ये आपण प्रमोट होऊ शकणार नाही. महत्वाचं काही असलं तर आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये तर प्रमोट झालंच पाहिजे,
की वर गेलोच पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं असतं की आपल्या जीवनामध्ये आपल्या अनुभवातनं आपण किती प्रमोट झालो, आपल्या अनुभवातनं आपण किती त्या ठिकाणी बढती प्राप्त केली, एक मनुष्य म्हणून, एक मानव म्हणून, एक अधिकारी म्हणून, हे देखील अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं ही जी मूल्यांची शिकवण आपल्याला मिळालेली आहे ही शिकवण अत्यंत महत्वाची आहे, की ज्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये पोलीस म्हणून, अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याकडनं नेमकी अपेक्षा काय आहे ती अपेक्षा देखील आपल्याला लक्षात राहील. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, अनेक वेळा या सगळ्या आपल्या कामाच्या धोरणामध्ये आपली प्रवृत्ती सब कुछ चलता है अशी होते, पण ही प्रवृत्ती योग्य नाही आहे. सब कुछ नाही चलता हेच आपल्या मनामध्ये आपण विमोहून घेतलं पाहिजे, कारण आपल्यामध्ये आणि सामान्य माणसामध्ये प्रामुख्याने फरक आहे. आपण एक अनुशासित दल आहोत, वी आर अ डिसिप्लिन फोर्स. त्यामुळे सामान्य माणसासारखं आपल्याला वागता येत नाही. सामान्य माणसाचे आनंद, सामान्य माणसाची दुःख ती व्यक्त करण्याची त्याची जी काही व्यवस्था असते त्यापेक्षा वेगळी व्यवस्था आपली असते. त्यामुळे आपला राग किंवा आपला आनंद या दोन्ही गोष्टी व्यक्त करत असताना आपल्यामधलं अनुशासन आपल्याला तोडता येत नाही. वी आर अ डिसिप्लिन फोर्स. आपण एक अनुशासित अशा प्रकारचं दल आहे, हे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवावं लागतं. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या मनामध्ये ही भाव हा नेहमीच राहील की सामान्य माणसापेक्षा आपण वेगळा आहोत. हे भाव ठेवत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे येणारा व्यक्ती हा बहुतांश वेळा पीडित असतो, शोषित असतो, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घटना घडलेली असते, काही अडचणी असतात. अशा प्रकारचे लोक आपल्यापर्यंत येतात. त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे, त्यांना कसं वागलं पाहिजे माहिती नाही आहे, त्यांच्यामध्ये कुठले अनुशासन नाही आहे आणि त्यांच्याकडनं ती अपेक्षा ठेवणं हे देखील चुकीचं आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे आले असतात. त्यामुळे आपला संयम हा अत्यंत महत्वाचा आहे. की ज्या संयमातून त्या व्यक्तीला पोलीस अधिकारी आपले मित्र आहे, ते आपल्याकरता काम करतायत, अशा प्रकारची त्या ठिकाणी भावना झाली पाहिजे. आणि म्हणून आपला संयम अत्यंत महत्वाचा असतो. ज्याला आपण खऱ्या अर्थानं म्हणतो की एखाद्या व्यक्तीमध्ये खूप पेशन्स आहे. हा पेशन्स, हा संयम हा एक सद्गुण आहे. संयम असलं म्हणजे आपण कुठेतरी घाबरतो आहोत, संयम असलं म्हणजे आपण कोवळ आहोत, आपण कायर आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. संयम हा व्यक्तीचा सद्गुण आहे आणि तो अधिकार पदावर गेल्यानंतर तर अधिक मोठा सद्गुण आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून संयमाचा वापर हा आपल्या व्यवहारामध्ये जेवढा अधिक आपल्याला करता येईल. पण संयमाचा अर्थ तत्पर न राहणं असा नाहीये. तत्परता आणि संयमता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तत्परतेनं काम करणं आणि संयमानं काम करणं या दोन गोष्टी जेव्हा आपण अंगीकारतो त्यावेळी आपल्या एकूणच व्यवहारामध्ये मोठं परिवर्तन होतं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक बढती मिळते, आपण ग्रॅज्युएट होतो आणि आपलं जीवन परिवर्तित होतं. एक गोष्ट अजून या ठिकाणी मला नमूद केली पाहिजे की हे सगळं करत असताना शेवटी आपण सगळे काम जे करतोय हे काम करत असताना आपल्या समोरचं ध्येय काय आहे हे देखील अत्यंत महत्वाचं असतं. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे लढायचे खरं तर त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. त्या ठिकाणी 4-6 महिने स्वतः शेतीमध्ये मेहनत करायची, लढायच्या वेळी लढायचं, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्ह नव्हता. परंतु प्रत्येक वेळी लढाई व्हायची त्यावेळी हे मावळे 5000ची फौज ही लाखाच्या फौजेला पराभूत करायची. आणि म्हणून एकदा मुघलांच्या सरदारांना विचारलं की याच्यामध्ये नेमकं काय आहे, हे थकत नाही, हे विकत नाही, हे झुकत नाही, नेमकं असं याच्यामध्ये काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना काय दिलाय. त्यावेळी त्यांना उत्तर मिळालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना स्वाभिमान दिलाय, छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना स्वराज्याचा मंत्र दिलाय. त्यामुळे आपली जी सेना या ठिकाणी आपण तयार करून आणली आहे त्या सेनेमध्ये वेगवेगळ्या देशातले लोक आपण तयार आणलेले आहेत, सेनापती आणले आहेत, काही स्थानिक लोक आपण घेतलेले आहेत. पण हे सगळे लोक पगाराकरता काम करणारे लोक आहेत. त्यांच्यासमोर ध्येय आहे, पण ते ध्येय आपल्याला काहीतरी मिळणार आहे हे ध्येय आहे. ते ध्येय हे आहे की आपल्याला लढाई जिंकायची आहे, पण ती एका मोठ्या ध्येय करता नाही तर आपल्याला बढती मिळाली पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, राजांकडनं सन्मान मिळाला पाहिजे, याकरता हे लढतात. छत्रपतींचे मावळे मात्र या ठिकाणी देशाकरता, स्वाभिमानाकरता आणि स्वराज्याकरता लढतात. आणि म्हणून त्यांच्याजवळ काही नसताना देखील त्यांना त्या ठिकाणी विजय प्राप्त होतो.
आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं नेमकं कार्य कशा करताय, कोणत्या ध्येयाकरता आपण काम करतोय, जो व्यक्ती ध्येयविना असतो तो एखाद्या प्रेतासारखा असं स्वामी विवेकानंद म्हणायचे. आणि म्हणून ध्येय असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि आपल्या जीवनामध्ये ध्येयाकरता काम करत असताना पगाराकरता नाही, पैशाकरता नाही, आम्ही ध्येयाकरता काम करतोय ही भावना ज्यावेळेस तयार होते त्यावेळी अनेक प्रलोभनं आपल्या समोर आली तरी ती प्रलोभनं टाळता येतात आणि विवेकबुद्धीनं काम करता येतं. आज अत्यंत महत्वाचं हे देखील आहे की आपण प्रलोभनं कशी टाळू शकू आणि विवेकबुद्धीनं कसं काम करू शकू. आज राज्याच्या सरकारनं आमच्या पोलिसांच्या वेलफेअर करता अनेक योजना त्या ठिकाणी लागू केल्या, अनेक वेगवेगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. कारण आम्हाला देखील लक्षात येतं की जे पोलीस आपल्याकरता 24 तास काम करतात त्यांचं घर असेल, त्यांचा परिवार असेल, ते स्वतः असतील, यांच्याकडे लक्ष देणं ही देखील आपली एक महत्वपूर्ण जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं देखील राज्य सरकार निश्चितपणे काम करत आहे. मला एक गोष्टीचा विश्वास आहे, आपण सर्व लोक या ठिकाणी आज प्रशिक्षण पूर्ण करून शपथ घेऊन एक प्रशिक्षित आणि शपथ प्राप्त झालेले अधिकारी म्हणून पोलीस दलामध्ये रुजू होणार आहात. येत्या काळामध्ये आपल्याच कार्याकडे ज्यावेळेस आपण वळून बघाल त्यावेळेस वळून बघितल्यानंतर जीवनामध्ये एक अशा प्रकारचं वळण येतं ज्या वळणावर आपल्याला आपल्या आतमध्ये पाहता येतं, आपल्या कार्याकडे पाहता येतं. आणि ज्यावेळेस आपल्या आतमध्ये आपण पाहतो, आपल्या कार्याकडे पाहतो आणि ते पाहिल्यानंतर आपली मान स्वाभिमानानं वर जातं की हो तुम्ही काहीतरी केलं आहे. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याकरता, माझ्या कर्तव्यामध्ये तुम्ही काहीतरी केलं आहे. मला असं वाटतं जीवनातलं सगळ्यात मोठं मेडल ते असतं. आणि म्हणून आज मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळालाय त्यांचं अभिनंदन तर करतोच, पण जे सगळे प्रशिक्षणार्थी आहे त्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या सर्वांना कुठंतरी मेडल निश्चितपणे जीवनात मिळेल. पण त्याहीपेक्षा आपण स्वतःला मेडल देतो ते महत्वाचं असतं आणि ते मेडल आपण सर्वांनी प्राप्त करावं आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलाची मान आपण सर्वांनी उंच करावी अशा प्रकारच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मला सहभागी होता आलं, आपल्याला शुभेच्छा देता आल्या. आता काही वास्तू आपण या ठिकाणी तयार केल्या आहेत, काही नवीन वास्तू आपण तयार करणार आहोत. एक अत्यंत चांगली पोलीस अकॅडमी देशातली अत्यंत नामवंत अशा प्रकारची अकॅडमी आहे, ती अधिक चांगली व्हावी हा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आणि म्हणून त्याच्या संचालिका असतील, इथले सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.